हॅलो 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज माझा दिवस आहे. जरा आमच्या आयोजकांना त्रास झालेला आहे, तरी देखील डेअरिंग केली आहे. शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापात प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापताप असतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचं आमच्यावर सोडून द्या. हसत हसत मला रडणार आहे. अजून तिथे आलं रडवणार यात्राच्या मंचावर दादागिरी करून गेले. आपण का हसणं सोडणार? बघा माईक पण शिकवायला. हॅलो हॅलो थोडा ड्राय आहे. हॅलो 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 तर आता करतील हळूहळू. आपण सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्यादेवता शारदा माता, बुद्धिदेवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आनंद देवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ह्या महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आमचे त्रयी शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचे विचार करणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझ्यासारख्या एका डोंगरवाड्यावरच्या मुलाला शिकवून सोडून इथपर्यंत मोठं होता आलं तर केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करू. माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या डुंगलीची आई नवलाई देवी, केळंब्याची आई विठलाई देवी, धने मोदोबा, धने देव डोंगर, लांजाचा मालक धने केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा, तुम्हाला मानाचा मुजरा करून मी शहर विकास नामोरे, मूळ गांधी बाबूरंगले, भीमाशंकर या वंशावळीतील मी शहर विकास नामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ विवली पेंडे धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे कोटवाडी तालुका खेड. माझा ढोलकीपट्टू गेले अनेक वर्ष माझा पाठीराखा संदेश ओके, अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल, बेंजोला माझा अमोल लानिस्कर आणि डॉक्टर पडला रोहित डिके आणि साऊंडला माझा राजदादा पड्याल. तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक मित्र रुक्माई असतात आणि आजची आमची मित्र रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित लांजा तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची दोन मस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भितळे माऊली आहेत, अंकुश रामा वाईट आहेत, प्रकाश वरक साहेब आहेत, देवेंद्र संगरे भाऊ आहेत, आदरणीय संदीप कांसे भाऊ आहेत, संतोष कोलाके आहेत, दिगंबर बोर्ड माझा मित्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विनेश भाऊ आहेत, ते त्यांचे मानसपुत्र आहेत असे आमचे आदरणीय भरत गाणेकर आहेत. समीर तटकरे आमचा युवा शाहीर आहे, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा आहे, संदीप चाचे सर, चंद्रकांत भोळ
नगरसेवक बालकृष्ण प्रे अनेक मंडळी आहेत. तुम्हा सर्वांना मनाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर बिनेश वाजे यांना देखील शायरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.
चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवाचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवाचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवाचा मेळा तुळशी माळ गळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवाचा मेळा सुखर सोहळा याची देहियाची डोळा सुखर सोहळा याची देही डोळा वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला विठ्ठला दर्शन दे मला अरे अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हाताश्वरीचा बोल तू रे जागे रखटेश्वरा देवा तुझा हरदाश्वरीचा गणपती बाप्पा
या ठिकाणी पिंट्या धाडवे आमचे मित्र यांच्याकडून खास मुलांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि मैत्री सुनील पंधरे आणि स्वरा योगेश महाडिक या 2 बहिणींकडून चल्लो दोस्ता गावाला माझ्या या फरमाईसाठी 200 रुपयाचं पारितोषिक। त्याचप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार ज्यांना शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र आमचे वरिष्ठ संदीप चाचे यांच्याकडून 121 रुपयाचं पारितोषिक आहे। सुरेश चाचे माऊलीकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। आनंद बाईक माऊली थँक्यू सो मच आनंद बाईक माऊली आणि राजांचा फोटो तिकडे पुढच्या आधी बुवांचं तर म्हणाले असं करू नका असंच म्हणले ना बाबा असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा आज माझी सगळी मंडळी आहे ही सगळी मंडळी आहे आज मला आनंद काय हे आयोजक आहे ते आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो आमचा एक व्यवसाय आहे अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोंड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात। आज यांनी आमचा सन्मान केला सरबीर बोलले आता काय मी बुवा आहे बारीक बुवाच बोललं पाहिजे पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिंगल टवाळी केली याने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल तुमचे आभार। तर त्यांनी चॅलेंज केलं की चाली चाल द्या आता सांगू नका देते बाबा हम किसी की उदारी रखते नहीं शाही घेऊन टाका। खूप छान चालय वंदन हे गौरी हरा खूप छान चालय हो दर्शन दे लंबोदरा मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय। मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला पाठीशी माझ्या राहिला हा जन्म चरणी वाहिला या सभारंगणी मी गाईला माझा दंबोदर पाहिला। अशी लोक चाल शाहीर प्रयत्न केला आता तुम्ही आमच्या चालला चाल द्यायची बागाला वाद द्यायचा हिसाब बरोबर आधी एक फरमाईश आहे दरवर्षीच म्हणतो सदोस्ता चल यंदा सवड काढून ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारशामध्ये त्या पश्चिम बंगाल मधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार आणि असा पवित्र सण फक्त फरमाईश होतो तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तू यंदा तरी चल एक दिवस जास्त गणपती आहे फरमाईश आहे दरवर्षीच म्हणतो सदोस्ता चल यंदा सवड काढून जगागळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून चल रे दोस्ता गावाला माझ्या अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या तुझं भरून जाईल मन अरे जरूर एकदा अनुभवावा जरूर एकदा अनुभवावा
कोकणचा गणपती सण तो जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण सत्कार करून द्या मौलीचा नगरसेवक स्वरा गोपाळ या बहिणीकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. तर शेरू शेरे पण लय माप मारलाय बाबा. ही मंगलमूर्ती देवा तुझी चराचरात आहे भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे सारे गम बधानी सा ह्या 7 सुरात आहे आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय. आजची 8वी बारी आहे. 8च्या 8 बारीत 7च्या 7 बारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतोय. कथा मंडळी माझा हा जरा प्रॉब्लेम आहे. चालेल राहायचा आता घ्या जवळ. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन निया साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन निया साज गुर राखी तो माझा गणराज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन या साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन या साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन या साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन या साज गुर राखी तो माझा गणराज. लंकापती तो निघाला लंकेस आत्मलिंग घेऊन. वसुंधरा मग भयभीत झाली गेली चिंतित होऊन. एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची. एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची. वाणी भावेशा
हात घाली मुलाची त्यावेळी हाक मारीन तिनदा यावेळी हात घाली मुलाची त्यावेळी हाक मारीन तिनदा यावेळी माण धन्या धन्याही जमिनाज गुरराजी तो माझा गणराज कल्याणाचा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हाला भक्त कल्याणाचा रिवाज काठी घोंगडी घेऊ नियासाज गुरराजी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊ नियासाज गुरराजी तो माझा गणराज काठी काठी घोंगडी घेऊ नियासाज गुर राखी तो माझा गणराज अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली कायम माझ्या प्रत्येक बारीला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे वांजोळे लंगरवाडी माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण 501 रुपयाचं पारितोषिक आता सांगतो. राम डोले मावळी आमच्या नितीन पवारांच्या मानगावमध्ये खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक खाऊसाठी धन्यवाद. तर एक फरमाईश आपण तर आता गवळ बोलटी टांगायची आहे हे कांसारलं सगळं. अरे ह्याच्या तुम्ही पण ना अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय. अरे हो जमलो काय माहितीये आमच्या माणसांची वय आता गप्पा वाजू नका काय हो संदेश. आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोळी एकदम साधी बोळी. तसं आम्ही तसं साधं बोलत आहे पण तरी पण आम्ही साधंच बोलत. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे माझी पण आजी आहे प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा. टायमावर त्यांचं काय बिघडलं ना मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं आमच्याकडे भाग्य आजी आहे आणि मुंबईत नाही गेलो. अगं आई कशी आहे लेका बरी आहे. कधी आला म्हणजे सकाळी झालं. बरं आहेस ना म्हटलं बरं. अगं होय अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या. लेका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको औषध म्हणू नको डॉक्टर म्हणू नको लेका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली. शशिकांतचं लय कौतुक केला. लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पूर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे वगैरे तुझा. म्हणजे टायमाला तर असं ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली 15 दिवस राहिली होती आली होय. माझं संगू आलं तांदूळ बिंदूळ निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं. भांगलं का तुझं संगीत आवडलं हे अशा गप तुझ्या प्रेम आहे हे जोक आहे. पण सांगण्यावर का नाही युट्यूबला टाकतील परमेश्वर. अरे गेलं गेलं रे गेलं गेलं तुम्ही व्यवस्थित काय माहिती आला आला काय हा आला. जिकडे तिकडे चर्चा म्हण निसर्ग तिथला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा. स्वर्ग जाणार हे जावं कोकणामध्ये ह्या गणपती सणासुदी हे जावं कोकणामध्ये
गणपती सणासुदी आता नाही वाजवलं हे असं करतात पहा गवळण घेतो टाइम कमी आहे झालं गवळण ही एक शेर घेतला त्यांच्यासाठी तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे प्राज्वल चाचे या दोन बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत तर म्हणतात उलट टांगून ठेवी मान्य आणि म्हणतात जोपर्यंत गवळणला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली तिच्या नशिबात आली पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे श्रीकृष्ण राधा मोठी काही म्हणतात 9 महिन्याने काही म्हणतात 9 वर्षाने मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या बोलवला जसा बोलवला तसे डोळे उघडले म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं माझ्या राजाला माहिती नव्हता विनायक बुवा खुलं अजिबात खुलं ऐसा नाही केले का प्रेमानच वारी माझा समाज समोर आहे माझ्या आया बहिणी समोर आहे लहान लेकरं आलेले त्यांना कुठेतरी भाजील वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही आणि तरीही तुमच्या भागाला बांधे यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय लांबोरे भाऊ आगाऊ बोलत नाही लांबोरे भाऊ काय टिंब ह्या शब्दांवर बोलत नाही मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरे भावाला अरे हे जादू आहे प्रेमाने जिंकायचं हे बघा शिरादेव परसादीचा शिरादेव एवढा शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विकपण आणि हे शक्य करायला पाहिजे म्हणून बरोबर जातो अगं गोकुळात असो वृंदावनी त्याला तुला तिथंच अडवली आणि काही गणी तुझ्या सारख्या मिजाशी त्या प्रत्येकीला अद्दल घडवली अरे टांगे तुम ऐसा कैसा टांगेगा तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची मी त्या श्रीकृष्णाला गाठ मारली ती गाठ सोडत आणली और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा माझे बुवा सुनो त्या 4 द्या बघू थांबा हे स्टेज बिल मला काय समजत नाही तुम्ही गवळ्याच्या ग पोरी लाग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी लाग म्हणता केली चोरी आळपाग हा माझ्यावरी आळपाग हा माझ्यावरी हरि मी गिरिधरी नंदाचा मी मुरारी गोकुळचा मी श्रीहरी तुम्ही गवळ्याच्या पोरी काग म्हणता केली दोरी गवळ्याच्या पोरी काग म्हणता केली दोरी आळपाग हा माझ्यावरी आळपाग हा माझ्यावरी आळपाग उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला नारायण सारी हो उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला नारायण सारी
फुटल्या ढवळ्या येता माझ्या दारी तुंग विहारी मी सावळा हरी ग मस्करी करतो तुझी ग कधी यमुनेच्या तीरी मथुरेच्या बाजारी कधी छेडेल सांग तरी उठता बसता तुम्ही माझी निंदा करता लागता माझ्यावर धरता हो फिरता फिरता तुम्ही कधी वाटत दिसता मला पाहून खाली हसता आळका घेता बदनाम करता झुरता तुम्ही ग कधी मी बळजोरी सांगती का जोरी घोडी केली का नदी यमुनेरी गवळ्याच्या पोरी काका म्हणता गेली तोर गवळ्याच्या पोरी काका म्हणता गेली तोर अडका ग हा माझ्यावरी अडका ग हा माझ्यावरी वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची ऐका याची चाल यांच्याकडून घ्यायची तुम्ही मागून घ्यायची वसूल घ्यायची याने घेतली की नाही नवीन चाल होती मी एकदम चालीचा एकदम डेंजर माणूस आपल्याला माझ्या चाली आठवत नाही तरी पण मेहनत घेतली त्यांची चाल दिलेली आहे माझ्या गवणीची चाल तुम्ही द्यायची नाहीतर म्हणायचं आय माय सॉरी बारकू झोरे गाव देवरुख मानाचा जय मल्हार 201 रुपयाचा पारितोषिक बारकू झोरे माऊली सुनील फोंडे मोर्शी धनगरवाडी गाणा माझ्या बालपणी गणगाच्या मागील वारी पूर्ण न झालेली फरमाईश या वारी पूर्ण करा माझी पुस्तक माय मराठी हा ममता योगेश महाडिक हा माझी चूक झाली 9 मिनिटं फक्त होती आपल्याकडे आणि प्रॉब्लेम झाला अरे आलं आमचं लांज्याचं जावं आलं प्रथमेश श्रीधर दैत तिवरे राजापूर बा पंढरीच्या विठ्ठला दुसऱ्या वर्ग घेतो दुसऱ्या वर्ग हा 31 ऑगस्टला संदीप मोरे आणि विकास लांबोरे तिवरे राजापूरला वारी आहे गणपती मंदिरात रात्री 10 वाजता गौरी येतात त्याच दिवशी आणि चंद्रकांत भागीरथी श्रीपाद घोड गाव कुपेरे राजापूर 250 रुपये आई बाबाचा फोन नाही येणार अरे हे त्यांनी काढून ठेवा सगळ्या धन्यवाद आणि राजेंद्र घोड माऊली ज्येष्ठ समाजसेवक या स्टुडंट पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि पिल्लूला 350 रुपये साहेबांनी दिले आहेत गावाच्या जवळचे बोला हा जो कलाकार नाचत आहे तो आमच्या खेड तालुक्यातील पणाजे कोळवाडीतला कलाकार आहे त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धन्यवाद तांबोडे बुवा वाजे बुवा तसेच बारी करता काय नाही तर गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी तर अजून तर फरमाईश आहे आमचा वाजे बुवा
माझ्याबरोबर पहिल्यांदाच वारी आहे, पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार, झी मराठी फेम, कलर टीव्ही फेम, आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्याच दिवशी चॅनल बंद पडणार. फेम एक जरा आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं. अहो काय झालं, मी एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना, मग सगळं आलं, हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, हिंदीवालं पण आलं, रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचे शब्द होते. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, एबीपी माझा फेम लावू, हे असं हो प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत. गाणी आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे कोकण माझा, असं ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार विस्टार हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारतरत्न आहेत, मग ते कोण, ते कोण, हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा, तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडायच्या तुम्ही. आता काय या फरमाईश तर मला लय आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे, त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे, तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हणा की फेसबुकला 5,000 मित्र आणि गावात उतरणार कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं, आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई बाबा. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाई झाली. अजून एक याच्यातच मराठी भाषेचा आहे. त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले, ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय. मथुरा दरबार आधार घ्यावा. त्यांनी आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवल्या, विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा, ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. तर त्रिवक्रा का म्हणतात, तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतोय, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती, ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या विवेकबुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तर उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन, जरा पुढे करू दे.
बाजूला चल हट बघ बाजूला कुठली लावू सग नाही नाही चल हट बघ बाजूला कुठली लावू सग ही नाही ती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती शेतकरी राजा तयार झाला शेतकरी राजा तयार झाला शेतकरी राजा तयार झाला सर्जा राजाला बांधून बसला आकडी कोयती हो कमरेला आकडी कोयती हो कमरेला आकडी कोयती हो कमरेला आकडी कोयतीचं पुराण सांग शाहीर कुणती आकडी कोयतीचं पुराण सांग शाहीर कुणती फरमाईश मी घेतो तुमची आता फक्त एक शेवटचं एक पद घेतो छोटस आणि बारी संपवतो शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हात तुरेवाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल मात्र आगाव जरी तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे एक पद घेतो आणि बारी संपवतो नसते जर का बर ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर 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 ते नसते जर का बर ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर 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 बारी संपवतोय माडिक माऊली तुमचं गाणं आहे ह्या पोरांनी शोधून नाही ठेवलेलं आता काय बोलणार दुसऱ्या मधलं 100% घेतो बारी संपवतो शाहीर तुम्हाला शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद